झी 24 तास एक पाऊल पुढे. क्लीन मिस्टर क्लीन बोलत बसतात. 2010 मध्ये तुम्ही ऑर्डर देतात 364 कोटी तुमच्या पक्षाचे इटालियन म्हणजे त्यांच्या तिथून इथे बक्षीस येतात ते कोणत्या स्विस बँक अकाउंट मध्ये जात आहेत हे एंथनीलाही माहित आहेत आणि राहुल गांधीलाही माहित आहेत. ते पैसे वसूल करून आणा. रत्नाकर महाजनजी नाही, यात काय बोलण्याजोगं नाहीये. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एका सर्वज्ञ माणसाने केलेल्या फायनल विधानाबाबत माझ्यासारख्या पामरांनी काय म्हणतोय करावं. अगदी याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजनांना बोलायचं. हेमंतजी बोला. मला दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडायचे आहेत. एक तर ज्यावेळेस बफोर्स झालं होतं त्यानंतर पुढचे 20 वर्ष देशामध्ये नवीन शस्त्र जी येतात ते येणं हे पूर्णपणे थांबलेलं होतं. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक फार भयंकर गोष्ट आहे. आज आपल्याला कल्पना पाहिजे की जे आपले डिफेन्स मिनिस्टर मिस्टर अँथनी आहे हे अतिशय प्रामाणिक आहे, पण त्यांना जी नोकरशाही आहे डिफेन्स मिनिस्ट्रीची त्यांच्यावरती त्यांना कंट्रोल करता आलेलं नाही पाहिजे. आपण बघाल आज आपल्या समोर दोन मोठ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व इथे बसलेलं आहे. त्यांना मी अशी विनंती करू इच्छितो की तुमची जी डिफेन्स मिनिस्ट्रीची नोकरशाही आहे, फायनान्स मिनिस्ट्रीची नोकरशाही आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे, ईडी डायरेक्टरेट आहे, तुमच्या ज्या ब्युरोक्रेसी जी तुमची बाकी देशात आहे त्यांचा पण रोल चेक करा की त्यांनी आपलं काम ठीक का केलं नाही. त्यांना पण याच्यामध्ये पकडा, कारण ही सगळ्या सिस्टीम्स ज्या देशामध्ये आहे या सगळ्यांची ड्युटी अगदी वेल डिफाईन्ड आहे. नुसतं राजकीय नेतृत्वाला दोष देत राहू नका. ही नोकरशाही आपलं काम नीट करत नाहीये. तर तो एक भाग झाला. त्यांना पण या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये आणा. आणि दुसरं मला सांगायचं आहे की याच्यामुळे जे डिफेन्स डील्स आहेत ते कृपया थांबू नका. कारण काय होतं की आता यांनी सांगितलं मिस्टर अँथनीने की आता डिफेन्स डील आपण कॅन्सल करू. आज दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये आपलं मॉडर्नायझेशन जे आहे हे पाकिस्तानच्या पण मागे पडलेलं आहे, चीनच्या पण मागे पडलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना पाहिजे की ज्यावेळेस आपण नवीन शस्त्र विकत घेतो तर ती नवीन शस्त्र विकत घ्यायला एक टाइम लॅग लागतो. फॉर एक्झाम्पल आपण एक एअरक्राफ्ट कॅरियर घेतोय 2005 पासून प्रयत्न करतोय, 2013 झाले अजून ते आलेले नाहीये. न्यूक्लिअर सबमरीन घ्यायचा प्रयत्न करतोय 10 वर्षापासून येत नाहीये. नवीन जे आपण आर्टिलरी गन्स घ्यायचा प्रयत्न करतोय चीनी फ्रंटवरती ते येतच नाहीये. तर कृपया या घोटाळ्यांमुळे या सगळ्या कंपनीना ब्लॅकलिस्ट करणं बंद करा. तुम्ही जर टेक्निकली एखादी कंपनी चांगली असेल तर ते प्रॉडक्ट घ्या, त्यांच्याकडनं जे त्यांनी पैसे कोणाला खाऊ घातले असतील, काही गडबड केली असेल ते वसूल करा. पण जे तुम्ही जे टेक्निकल इव्हॅल्युएशन करून जे तुम्ही गन शोधली आहे, रणगाडा शोधला आहे, विमान शोधलं आहे त्याला बदली करू नका. कारण ही जी प्रोसिजर आहे आता मल्टी रोल एअरक्राफ्टची जी प्रोसिजर आहे गेले 10 वर्ष सुरू आहे ही. तर तुम्ही आज जर ती थांबवली तर पुढची अजून तुम्हाला 10 वर्ष काही मिळणार नाही. कसं होईल तुमचं युद्ध चीनशी. तर म्हणून मला आपल्या या दोन्ही राजकीय पक्षांना विनंती आहे की घोटाळे झाले त्याची चौकशी करा, त्या कंपनीला शिक्षा द्या, हे करा. पण जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, जी इक्विपमेंट आपल्याकडे यायची ती येऊ द्या. कारण दुर्दैवाने आज सुद्धा 70% आपली शस्त्र जी मोठी आहेत ही आयात होत आहेत, ही बाहेरनं येत आहेत. आपले सायंटिस्ट त्याला देशामध्ये करू शकत नाही. आता एक एक्झाम्पल होतं की बाहेरनं विकत आणण्याच्या ऐवजी तुम्ही देशात करा, पण आपले सायंटिस्ट ते करू शकत नाहीये. म्हणून ती एक आपली चुकीची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणून की प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते आपल्या पब्लिक सेक्टरपेक्षा जास्त चांगलं आहे, जास्त एफिशियंट आहे. त्यांना डिफेन्स प्रोडक्शनमध्ये जास्त इन्व्हॉल्व करा, ज्याच्यामुळे जे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे याचं प्रमाण वाढेल. गेल्या 64 वर्षापासून आपलं इम्पोर्ट 70% आसपास आहे. असं का असावं. वी कॉल आवर्सेल्व्ह सुपर पॉवर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. जर आपल्याला 2020 मध्ये महासत्ता बनायचं असेल तर आपल्याला ही मॉडर्न वेपन सिस्टीम जी आहे आपल्या देशामध्ये करावी लागेल. त्याकरता प्रायव्हेट सेक्टर्सला घाला त्याच्यामध्ये, देशात तयार करा. एखाद्या वेळी अशा प्रकारचे घोटाळे हे होतील. शिक्षा ज्यांना द्यायची त्यांना द्या, पण वेपन सिस्टीमना कृपया थांबवू शकू नका. आता तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळाल. बिलकुल. शेवटी आपण डॉक्टर रत्नाकर महाजनांकडे जाऊया. महाजन सर, किरीट सोमय्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, जनतेचा आता विश्वास राहिलेला नाहीये, कारण सातत्याने इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर येत आहेत आणि त्यामुळे कदाचित याच्यामध्ये घोटाळा आहे की नाही असा प्रश्न सुद्धा आता जनतेला पडत नसावा. कुठलाही घोटाळा समोर येतो त्याच्यामध्ये तो घोटाळा आहे असं जनता गृहीत धरतीये.
किमान हा घोटाळा नाही हे सिद्ध करण्याची लगबग सरकारने करायला पाहिजे आणि जितक्या लगबगीने हे व्हायला पाहिजे तितक्या लगबगीने तितक्या वेगाने हे होत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की ही लोकशाहीची किंमत आहे. इट इज द प्राइस ऑफ डेमोक्रेसी. एखादा प्रकार उघडकीस आला, नजरेस आला की लगेच भरा त्याच्यावर खटला आणि द्या त्याला चौकात फाशी. हा कारभार लोकशाही देशात कुठेही कधीही होत नाही. त्याची एक ठराविक न्यायिक प्रक्रिया आहे, कायद्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून निशंक मनानं बाहेर पडल्याखेरीज त्यावर उपाययोजना करता येत नाही किंवा त्यावर निकाल घेता येत नाही. आता जनतेचा राजकीय प्रक्रियेवर विश्वास आहे का नाही हे समजण्याचा नक्की निकष कोणता हो? निवडणुकीच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर निवडणुकीच्या वेळेला होणारं मतदान. या मतदानामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये लोक अजूनही 80% जास्त कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाच्या लोकांनाच निवडून देत आहेत. अपक्ष लोकांना कोणी निवडून देत नाही. एक अपक्ष एका राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा चमत्कार झाला, पण त्यानंतर तो कुठं झाला नाही. त्यामुळं राजकीय प्रक्रियेवर आणि राजकीय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास नाही असं म्हणणं एखाद्या सेमिनारमध्ये आकर्षक वाक्य वाटलं तरी प्रत्यक्षामध्ये लोक अजूनही राजकीय प्रक्रिया हीच अंतिम निर्णय प्रक्रिया आहे, ती जास्तीत जास्त स्वच्छ झाली पाहिजे या भावनेनं बोलत असतात. हे त्यातलं खरं सत्य आहे. या लोक अजूनही असाच विचार करतात अशी आपण अपेक्षा करूया. लोकशाहीसाठी ते पोषक ठरेल अशी आपण अपेक्षा करूया. मात्र वस्तुस्थिती तशी आहे का आणि प्रमाण याचं बदललंय का हे आपल्याला 2014 मध्ये निश्चितपणे कळणार आहे. शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, हेलिकॉप्टर घोटाळ्याची सरकार निपक्षपाती चौकशी करेल का? आणि बघा लोकांनी याला काय कौल दिलेला आहे. 94% लोक म्हणतात की नाही, सरकार याची निपक्षपाती चौकशी करणार नाही. 6% लोक मात्र होय म्हणतात. 6% लोकांना असा विश्वास वाटतोय की सरकार याची निपक्षपाती चौकशी करेल. त्यामुळे हा दुसरा बोफोर्स घोटाळा कुठल्या अर्थाने म्हणायचा याचे प्रत्येकाचे वेगवेगळे निकष आहेत. काही जण या घोटाळ्याची व्याप्ती आणि या घोटाळ्याचा प्रकार बघून त्याला बोफोर्स घोटाळा म्हणतात, तर काही जण या घोटाळ्याचा शेवट काय होतो किंबहुना तो कधीच शेवट होत नाही की काय म्हणून याला बोफोर्स घोटाळा म्हणतात. या आणि त्याचबरोबर हा बोफोर्स घोटाळा जो दुसरा बोफोर्स घोटाळा म्हटला जातोय तो निवडणुकीच्या दृष्टीमध्ये मतांच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षांच्या दृष्टीने बोफोर्स घोटाळा ठरणार का हे आपल्याला काही वेळातच काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.